मच्छिंद्र जयंतीचा दिवस म्हणून तिकडचं कीर्तन आटपून आलो आहे. उद्या आणखीन आहे तिथे, पण फार लांब आहे हो. तुम्हाला जवळ असतं तर सांगितलंही असतं. कुठला तो बंगाली चोर आहे, कुठल्या कुठे, आणि तिथे आतमध्ये जाऊन शिवशक्तीनगर, तिथे त्यांचं राहणं इतक्या लांब. उद्या वेळ साहजीच ठेवली आम्ही. आज 4 ते 5:30 पर्यंत करून निघालो, तेव्हा इथे वेळेवर येता आलं. असो, दत्त जयंती मच्छिंद्र जयंती जवळजवळ बरोबरच येते. तर इथे दरवर्षी कार्यक्रम हा होत असतो. प्रेमाने आमचे अरविंदराव अग्निहोत्री जे होते ते बडे प्रेमी होते. त्यांनी तिथे मच्छिंद्र जयंतीचंच कीर्तन ऐकलं आणि ऐकल्यावरती त्यांनी आपल्या घरी गोपाल काल्याचं कीर्तन ठेवलं. मग पुढे बिचारे बनसोडजी ते तिथे कीर्तन करायचे. एक दिवस तेही आले कीर्तनाला. त्यांनी ऐकलं, म्हणजे मला कीर्तन शिकवा. म्हटलं अहो आम्हालाच येत नाही, तुम्हाला काय शिकवा. चांगलं करता म्हटलं, तुम्ही ऐकलं नाही मी अजून, पण केव्हा योग येईल. पण ते लवकर आणायलाच गेले. फार वाईट वाटलं मनाला. अनन्य होते आणि भक्त होते. खूप सेवा त्यांनीही केली. तर तेच व्रत या आमच्या काय रोहितजींनी टिकवलं आहे. नाही तर आम्ही कुठे हे कुठे पण काही पूर्व ऋणांबंध असतात, पण त्या ऋणांबंधाचा बस बस पुष्कळ आहे. काही ना काहीतरी संयोग योग म्हणायचा. नाही ते इतक्या लांब दत्त जयंतीला येणं. आमच्याच घरी दत्त जयंती असते, पण आधी उज्जैनला जिथे आमचे गुरु महाराज उतरायचे त्या स्थानावरती होती. तेही पावन स्थान आहे. तिथले राहणारे अधिकारी होते दत्तात्रय भाऊ राक्षस भुवनकर. तेही संत होते, योगी होते, आणि गुरु महाराजाच्या चरणांची परिप्लुत झालेली भूमी आहे. म्हणून आम्हाला वाटतं तिथे डोकं टेकलं की सगळं मिळालं. त्यानंतर मग पौर्णिमेला इथे असतं, म्हणून तिथून आम्ही त्याच दिवशी निघतो आणि इथे येऊन जातो. काल वेळ झाला थोडा. एक तर ट्रॅफिक भयंकर झालेलं आहे आणि येणं जाणं सहज नाही राहिलं, आणि आता होतही नाही. पण काय करा, तुमच्या सगळ्यांचं प्रेम इथे खेचून आणतं. बलकी आता शक्ती नाही की आपण जडजड करावी, असं यावं आणि जावं. असो, जवळ दत्त महाराजाची इच्छा आहे त्यावर आपल्या सगळ्यांच्या भेटी दर्शन होईल. असतो आता काल्याच्या कीर्तनाला सुरुवात करतो. म्हणून नाथ महाराज म्हणले, झालं आता भगवंताला 8व्या वर्षामध्ये वठवण आली संकल्पाची. ती संकल्पपूर्ती करण्याकरता भगवंतानी काय केलं, रात्री 12 वाजता यमुनेच्या तटावर गेले आणि तिथे उभे राहून सगळ्या गोपाळांना बोलवलं. याचं टेलिफोन एक्सचेंज पहा कसं आहे, विचित्र आहे. अजून झालं नाही का हो. फोन घरात आला तर सगळे ऐकतात. असं आहे का ज्याच्या नावाचा आहे तोच ऐकतो, बाकी सगळे कोणी नाही ऐकणार? नाही, सगळे ऐकतात. पण भगवंताचं टेलिफोन एक्सचेंज असं होतं की ज्याला बोलवायचं तोच ऐकतोय. रासलीला केली, बासरी वाजवली तर गोपींनीच ऐकली. यजमान जवळ झोपलाय पण त्याला काही माहीत नाही. मुलंही झोपले. आणि चोरी करायच्या वेळेला ज्या वेळेला भगवंतानी आवाज लावली, कुठ्या गोपाळ गोपाळ हो, ते सगळे मुलं जे झोपलेले होते त्याच्या बरोबरीचे ते एकदम म्हणतात, अरे कृष्णा काय म्हणतोस. साधन काही नव्हतं की कानाला लावलं असेल. त्यांच्या कानात शब्द असं अजून निघालं का टेलिफोन एक्सचेंज. आणि मग गोपाळांना सांगितलं की अरे यमुने तटावरती या, म्हणजे सांगतो. यावेळेस म्हटलं हो, याच वेळेस, हीच वेळ आहे 12 वाजता.
मग सगळे गोपाळ आपले आपले बिस्तरे सोडून यमुना तटावर पोचले. किती 9 लक्ष. गोपाळ म्हणले, काना आम्हाला का म्हणून बोलवलं? अरे आपल्याला चोरी करायची आहे. गोपाळ म्हणले, चोरी काय असते? पहा, रामावतारचे शुभ संकल्प इतके प्रगट होते की ते मुलं म्हणले, चोरी काय असती? ते म्हणले, अरे चोरीने आम्हाला पोरी तर माहीत आहे. गोपाळ म्हणती चक्रपाणी, चोरी शब्द नायको कानी. हा शब्दच आज ऐकतोय. ते म्हणले, मी दाखवेन तुम्हाला चोरी म्हणजे काय. मग का रे श्रीखंड पोरी केली यापेक्षा तर? म्हणजे श्रीखंड पोरी कुठे चोरी? अरे चोरी म्हणजे दुसऱ्याच्या घरात जायचं, माठामध्ये जे भरलेलं नवनीत ते खायचं, सगळ्यांना खिलवायचं, भांडे फोडून टाकायचे, आणखी नकळत परत यायचं. आणि का रे कोणी धरायला आली तर? ते म्हणले, त्याच्याकरता व्यवस्था करतो. काय? घ्या रे सामग्री चौखट, खडे सराटे निकट, माज बांधारे बळकट, शब्द कटकट न करावी. हल्ला गुल्ला करायचा नाही. मोठे मोठे खडे घ्यायचे आणि बारीक बारीक कंकर घ्यायचे. अरे हे कशा करता? म्हटलं ऐका तर. हे बरोबर घ्यायचे आणि त्यानंतर वस्त्र गाळी व मृत्तिका घेता तुम्ही शंकू नका, सकल ग्रहीचा आवाका मज ठाऊका साचार. छानलेली माती घ्यायची थोडी. म्हणजे काय धुलांडी खेळायची काय? म्हणजे अरे घ्यायची. पहा, असं आहे की कुणाच्याही आपण घरात घुसलो, शिंके उंच, हात कुठे पोचणार? मग काय करा? म्हणून आपल्याजवळ जे खडे मोठे ते टाकायचे. असलं माल त्याच्यामध्ये तर भारी आवाज येईल, आणि काही नसलं तरी रिकामा आवाज येईल. नाच सोडा. बरं, कोणी धरायला आली तर ते जे बारीक खडे ते पेरून द्यायचे. पायाला लागतील, आपण आपले पळून जाऊ. कारण हल्ला झाल्यावरती कोणी येणारच. साचला एकोणी गवळणी, कवाडे उघडती धावोनी, सराटे जुंपावे अंगणी, शरणी चुंकोनी गुंतती. ते आपल्या पायातलं काढतील की तुम्हाला धरतील, तेवढ्या वेळात आपण पळून जाऊ. काही गोपाळ होते लहान लहान. ते म्हणले, काय रे चष्मा लावून आली तर? चप्पल घालून आली तर? चप्पल घालून आली तर? म्हटलं, अरे आपण आपल्याकडून प्रयत्न करायचा, काही घालून ये. म्हटलं, समजा चप्पल घालून आली तर तिसरी युक्ती काय? तेही चुकोनी येती आम्हाला, तव मृत्तिका टाकावी त्याची अडोळा, नेत्र चोळी तव तुम्ही पळा, नवल कळा सांगितली. चष्मा लावून आली तर आपण जी छानलेली माती आहे ती टाकायची. आणि का रे चष्मा लावला तिने नाही गेली तर? म्हटलं, का नाही जाणार? आंधी येते तेव्हा विचारते का की चष्मेवाले हा की बिना चष्म्याचे? जाते धोळ. ठीक आहे, मग चालायचं. म्हणले, हो चालायचं. मग सगळे हा हो करायला लागले. मग कृष्ण म्हणले, का रे असा हल्ला करत चलाल तर धरले जाल, काम होणार नाही. मग सगळे चूप राहा. गोपाळ म्हणले, आम्हाला शहाणपणे सांगतो, हा तुझा तोडर आहे, ब्रह्मांडांना जागृत करतो. भगवान म्हणले, खरं आहे. भगवंतानी काय केलं? आपल्या कानात हात घातले. कृष्ण नायके जगबधीर, कृष्णन चले पंगु सर्वत्र, कृष्णन देखे अंध जगत्र, चाळक स्वतंत्र श्रीकृष्ण. भगवंतानी आपल्या कानात हात बोट घातले. म्हणजे का अल्लाह अकबर करायला? म्हटलं नाही. आपण नाही ऐकलं की कोणी नाही ऐकणार, आपण नाही पाहिलं तर कोणी नाही पाहणार, अशी तक्ती भगवंताची. मग गुरु महाराजांनी याची व्हिडिओ कॅसेट बनवली. सवे घेऊन गोपाळ, सवे घेऊन गोपाळ, गोरसाचे मंदिरी, गोपीच्या घरोघरी, घरोघरी
करुनिया घडियावर घडी उभे करुनिया गोपिका सद्गुरु समर्थ महिपतीनाथ महाराज ही त्यांनी काढलेली व्हिडिओ आहे कॅसेट विचार करा प्रत्यक्ष नवर पाहून घ्या सवे घेऊन गोपाळ निघतो गोरसाचे मंदिरी प्रत्येक घर आहे गोरसाचं घर आहे मग गडियावर गडी उभे करून या आपण चढतो वरी आधी दारच खोलायची पंचायत आतून कड्या लागलेल्या गोपाळांना भगवान म्हणतात की अरे कड्या खोला म्हणले लाला बाहेरची लागलेली कडी खोलता येत नाही आतली कोण खोलेल तुझ्याशिवाय भगवान म्हणले बाजूला भगवंताने एक दार उंच केलं आत हात घातला आणि कडी खोलली गोपाळ म्हणले बडा चमत्कारी आहे मग चला आतमध्ये सगळे झोपलेले शिंके उंच मग आता शिंका न पावे जगी हा तयाचा करी तसे यज्ञ महातयाचा पिढ्यावरी ठेवून उखळाते किती जपावे तुझी या खळाते हे गवळण म्हणतीये यशोदेला भगवंतानी विचार केला की इथे काय करावं त्यावेळेला टिकट्या निशेण्या हे काही नव्हतं मग पठ्ठे होते मात्र जवान सगळे मग त्यांना सांगितलं बोणे बाबा त्याच्यावर 2 आणि त्याच्यावरती 1 आणि त्याच्यावर पाय ठेवून स्वतः उभे जो शिंक हातात आलं आता याचा हात लागेल ते रिकामं कसं राहिलं भरलेलं भगवंतानी त्याच्यातून 1 लप्पा काढला लोण्याचा आणि जो तोंडात टाकला तो खालतील लठ्ठ जाडा उभा असलेला पेंढ्या त्यांनी असं पाहिलं तो म्हणला हे आमच्या उरावर उभा राहून तू पहिले खाशील पात्ता पटकू
भगवान म्हणले, अरे पटकू नका, मी पाहतोय ताजं की शिळ आहे. तो म्हणलं बरोबर, खा, जे लवकर आण इकडे. मग भगवंतानी स्वतः खावं, एक एक लप्पा उचलावा, जो द्यावा तोंडावर. आता ते सपरेटा थोडी होतं, ते चिपकून बसतं. बस कामं करा आणि नुसती परखी हलवा, आतून घ्या खेचून. मग ते खातात. ते आता काय हवं म्हटलं, दही. ही लीला पाहण्याकरता त्यावेळेला रात्री वानर येऊन बसले. ते सगळे रामावताराचे साथी आहेत. भगवंतानी ओळखलं आणि सांगितलं की तुम्ही खा आणि बाकी तिकडे बाहेर बसले त्यांना जेवून द्या. सगळे कुंडे पोचतात. मडके, आता काय हवं म्हटलं, मलाई ठेवलेली, मलाईचा कुंडा उतरवला, तो साफ केला. म्हटलं आता कृष्णा दूध प्यायचंय, हांडे भरलेले दुधाचे मडके. मग काठी घेतली आणि तिने जे असं केलं तो अभिषेक पात्र झालं. भगवान उभे हात लावून त्यांच्या इकडून गळतं, इकडेही एक लाईन आहे, इकडेही एक लाईन. सगळे प्रसाद घेतात आहे आणि खाऊन पिऊन मडके फोडतात आहे, शिंके तोडतात आहे. आता ते म्हणले की ह्या हाताने हात कुठे धुवू म्हटलं, हात धुवायचं काम नाही, पाहून घ्या, सोनांच्या तोंडाला पुसा. का? म्हातारपणात झोप कमी असते आणि तरुणाईमध्ये झोप भरपूर असते. म्हटलं सून पाहून लावा तिच्या तोंडाला, म्हणजे त्याचा परिणाम काय होतोय भगवंताला माहीत. की सकाळी चांगला प्रसाद मिळेल हिला सासूकडून, म्हणून तिच्या तोंडाला असे हात पुसतात ते लोण्याचे. आता ती बिचारी झोपलेली, हे असं करून चाललेले. छोटे छोटे मुले, त्यांना चिमट्या घेऊन उठवून द्या. आणखीन वासरं जे आहे ते सोडून द्या. म्हणजे सकाळी उठल्यानंतर वरती पाहतील तर दूध नाही, खालती हात घालतील तर लाज पडेल. म्हणजे असा सगळा बंदोबस्त करून दिलेला आहे. आणि भगवान म्हणले आता चला. त्यात एक म्हातारी झोपली होती पण जागी होती. खटपट खटपट ही पाहत होती ती केव्हाची, म्हणून ती उठवून असं पांघरून घेऊन बसलेली की हा जाईल इथूनच, रस्ता हीच आहे. मग धरते यायला आणि चांगला बडवते असं म्हणून ती जी बसलेली कांबळं ओढून भगवान सगळ्यांना सांगून की निघा आता. ही मग कोणी लहान लहान मुलांना चिमटे घेतात, कोणी काही करताय, असं चाललं असताना भगवान निघाले. तो एकदम ती उठली आणि तिने झपाक ह्याच्यावर उडी घातली, धरलं. चोरा, कुठं चाललास? आता यांच्याजवळ न खडे न सराटे न माटी, आता काय करावं? तिने हात धरला आणि दाखवतीये की तू कसा घुसलास आणि काय उपद्रव करून ठेवलेला आहे. असा वादावाद होतो न होतो तेवढ्यात काय केलं, धरावयासी गवळण येता थुकतो तोंडावरी. आता हे सगळं नवरस खाऊन आणि सगळ्या लाळ बनली होती गोरसाची. भगवंताने ती काढली आणखीन घशातून आणि काय केलं, ती जी जास्त हातवारे करते तेवढा हात थू, तिच्या तोंडावरती जे मकडीचं जाळ बसलं तिला काहीच दिसत नाही. हात सुटून गेला, भगवान पळून गेले. आता ही किती मागे लागणार म्हातारी. मग अशी लीला करता 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 नरहरी महिपती थय थय नाचे, खापर घेऊन शिरी. गुरु महाराज म्हणले की आम्ही त्या खापराला धन्य मानतो. ह्या संतांच्या संगतीमध्ये त्यांना भगवंताचा स्पर्श झाल्यामुळे ते परिसापेक्षा जास्त, म्हणून त्यांनी ते उचललं मडक्याचं खापर आणि ते मस्तकाला लावतात. ते म्हणतात धन्य, ह्यांच्या संगतीत तुम्ही धन्य झाला, तुम्हाला प्राप्त करून आम्ही धन्य झालो. म्हणून नरहरी महिपती थय थय नाचे, खापर घेऊन शिरी. आणि गोपीच्या घरोघरी एकच लीला सगळ्या घरात. भगवान निघून गेले, गोपाळ एकट्ठे झाले यमुना तटावर. लाला आता आम्ही काय करू म्हटलं, जा आपल्या घरी. अरे भलत्या वेळेस आणखीन मार खायची वेळ. मग भगवान म्हणले डोळे झाका. बस सगळ्यांचा विश्वास, सगळ्या गोपाळांनी जे डोळे झाकले, जो तो आपल्या विस्तऱ्यावर.
बरा जादूगर आहे हा, कमाल आहे याची. आणि स्वतः यमुनेच्या तिच्या तटावरून यशोदेकडे पोचले. यशोदा चतुर होती, जागी होती, तिची उठायची वेळ झाली होती, 3 वाजले होते. तिने पाहिला हा जवळ नाही, कुठे गेला. आणि मग अचानक येऊन झोपलेला पाहिला, जो अंगावर हात फिरवला तो सगळी गोरसाची वास येत होती. कुठे गेला होतास रे? आता चोरी केली तर कुठेही बोलावं लागलं. कुठे नाही आई, मी या तख्ताखाली गडबडून गेलो. असं का? मग तुझ्या अंगाला ही गोरसाची का रे वास येते? म्हटलं काल तू मलाई दिली होती मला खायला. मग का अंगाला लावायला दिली होती? म्हटलं ते हात जे होते ते मी कुठे धुतले नाही, अंगालाच लावले. त्यावेळेला वेसलेलं नव्हतं म्हणून मलाई लागायची. आता वेसलेलं लावान बसा. काय बरं बरं, गोष्टी छान करतोस, पण सकाळी न जाणे काय होईल. म्हणून भगवान झोपले. आता जो रात्री चोरी करेल तो रात्री झोपणार नाही, म्हणून सकाळपासून तो पसरले राहिले. ही उठली, आपल्या उद्योगाला लागली. आणि गवळणीच्या त्यांच्या म्हाताऱ्या सासवा या पहिले उठायच्या. आणि त्यांनी काय करायचं म्हटलं, सुनमुख करायचं. आपल्या इथे एकदाच होतं लग्नामध्ये, मग सुनमुख पाहण्याचा योगच नाही आहे. म्हणून त्या सकाळी उठल्या की आपल्या सुनांची मुख पाहायच्या. म्हणून सुनेजवळ गेल्या पाहतात तो लोणी लागलेलं. ठीक आहे, रात्री हे उद्योग चालतात यांचे. म्हणून काठ्या घेतल्या, एका हातात आरसा घेतला आणि 2 सडकवल्या आणि विचारलं, काय ग, काय खाल्लंय? आता झोपेत असलेली बिचारी ती एकदम उठली घाबरून. ती म्हणली, काय झालं सासूबाई? म्हटलं हे काय लागले तोंडाला? तिने पाहिलं लोणी. म्हटलं आम्ही नाही खाल्लं. मग तुमच्या तोंडापर्यंत कसं आलं? अहो म्हटलं घरातही पाहताय की नाही, शिंके तुटलेले, मडके फुटलेले, हे काय आम्ही करू? तेव्हा त्या म्हातारीच्या टाळक्यात आलं की हो आहे खरं. मग दंडे तर मारून दिले, परत थोडी व्हायचे होते. आजचे असते तर परत होऊन जाते ताबडतोब. गोपाल कृष्ण महाराज. मग असं घरोघर, एका घरात नाही असं नाही, घराघर सगळ्या गवळणी विचार केला, रोज हा उपद्रव होतो आणि आपण आपले चुपचाप बसतो म्हणून काही बोलता येत नाही, पण सगळे मिळून चला. म्हणून सकाळ होता बरोबर. ऐसे चोरी कर्म साधोनी प्रवेशले आपुले सदनी. तो प्रातःकाळ झालिया गवळणी गाराणे सांगू पातल्या. सकाळ होता बरोबर आज सगळ्या गवळणींनी विचार केला की आपण सगळे चलू. म्हणून ज्या तिथून निघाल्या त्या कृष्णाच्या घरीच आल्या. भगवान कृष्णाला उठवून मुखमार्जन करून साखर लोणी देऊन कडेवर घेऊन उभी आहे. कडे घेऊन कृष्णनाथा उदारा ग्रहद्वार देशी उभी नंददारा. मिळे बायको मात्र जेथे व्रजाची जिसा पुत्र तिला माती व्रजाची. ती घेऊन उभी आहे. घेऊन कडेवर उभी यशोदा सावळा श्री हरी. तुमच्या कडेवर बसलाय, मुकुट घातलाय, शहाणा आहे, सुंदर आहे, गुणवान आहे, रूपवान आहे, सगळं काही आहे. गोपी म्हणली गाडीवान आहे.
हे पण या भोट्या चोराचा बंदोबस्त करा. यशोदा म्हणली, तोंड सांभाळून बोल, जे तोंडात येईल ते बघतीये. माझा कृष्ण कसा सुंदर, गुणवान, रूपवान म्हटलं हे आम्ही सांगितलंच तुम्हाला, परंतु याच्या हरकती तुम्ही ऐकल्या नाही अजून. यशोदाबाई सावध व्हा. आत्ताच जर या मुलाला योग्य मार्गावर नाही आणलं तर हा बिघडला. गोपाल कृष्ण महाराज, विचार करा काय गवळणींचा भाव आहे. जे कधी न बिघडणार आहे ते ब्रह्म आहे, ते कधीच विकृत पावत नाही. बिघडते प्रकृती, पुरुष बिघडतो का कधी? कुठे चाललं म्हणजे प्रकृती पाहायला चाललो, असं कुणी नाही म्हणत पुरुषाला पाहायला चाललो. छे, पुरुष बिघडत नाही, प्रकृती बिघडते. म्हणून बिघडणं हा प्रकृतीचा धर्म आहे आणि आहे तसं राहणं हा पुरुषाचा गुण आहे. म्हणून त्यांनी सांगितलं की याला सांभाळा. म्हटलं काय करतो हा येऊन? तो हा तुमच्या खांद्या अंगावर बरा दिसतोय, पण हा काय करतो? कडे तुझिया दिसतो साधू हागे, मुठे उंबरा आमच्या आणि हागे, पडे नेणता पाय होत्या समाधी, करी हास्य तेव्हा मुलांच्या समाधी. हा रात्रीच आमंत्रण करतो, कारण त्यावेळेला इतके शेतखाने नव्हते जसे आज सरकारने बांधले, तर त्यामुळे कुठे ना कुठे जावं लागायचं जंगलात. त्यांनी सांगितलं उद्या कोणीकडे जाणार रे? ते म्हणले माझ्याकडे या. का? म्हटलं मी सांगेन व्यवस्था केली आहे तुमची. 1000 मुलं, 2000 मुलं असे सगळे इकट्ठे घ्यायचे पाटेला. किती वाजता? 2:30-3 वाजता. विचार करा. आणि सांगायचं की इथे रांगोळी झाली आहे, संमार्जन झालं आहे, बसा. काही मुलं म्हणतात अजून लागली नाही यार. अबे जेवढी होईल तेवढी कर, तिथेच कर. आता काय करा? ती मुलं बसतात, करतात, पण घरात कामाला लागली की तिला काय भान? ती आपली सगळं घरातलं काम आवरून आणि मडके लावलेले बगलेमध्ये कपडे घेतलेले धुण्याकरता आणि ती गाण्यात आणि निमग्न होऊन जीन खालेली आहे यमुना जोहावर जाण्याकरता. तो दाराच्या खालती पाय ठेवताबरोबर भत्सकन इतका भरतो. तो बाहेरून टाळ्या येतात, छान झालं छान झालं, म्हातारीचं काम झालं. तेव्हा लक्षात येतं की ह्या काट्यांनी हे केलं आहे. आता एक दिवस असेल तर अहो म्हटलं काय हगलं म्हटलं गारानं सांगता तुम्ही? तर म्हणले अहो एक दिवसाचं असेल तर चतुर्मास्याचा नेम याचा हाच आहे. आम्हाला निस्तरण करता करता नका 9 येतात. ते म्हणले बरं अजून काही सांगा असेल तर. त्या म्हणले ऐका. बाई ग्रहामध्ये गोरस नवरे काही, ऐक यशोदे बाई ग्रहामध्ये गोरस नवरे काही. इतकं आम्ही परिश्रमाने एकट्ठ करून ठेवतो आणि या तुम्हाच्या मुलाच्या मुळे आमच्या घरात दही नाही, दूध नाही, ताक नाही, ताकाचं मडकं नाही. हा खातो, सगळ्यांना खिलवतो, वाचलं ते मरकटांना देतो, माकडांना, आणि भांडे आमचे फोडून टाकतो. आम्ही रोज कुठून विकत घ्यायचे? गरीब माणसं आम्ही. भगवंताकडे पाहिलं आणि विचारलं काय रे ह्या काय म्हणतात?
भगवान म्हणतात मी तुला सोडून जातो कुठे ग? आईला वाटतं खरं आहे, या उगीच बोलतात. म्हटलं आई ह्या गोपी कशा आहे तुला माहीत आहे? हा मी सांगू? मध्ये खेळतो सगळे घडी, हळूच पुणावी मला पदरा डोळा घाली, घरात नेऊन काय हो सांगू माझी हलवीची बोली, घरात नेऊन काय हो सांगू माझी हलवीची बोली, मठ मठ मुके घेती उरावर घेऊन विलसी मला नको गुण करू गोपाळा, कृष्णा गेलं रे कृष्णा तुला रे बालकृष्ण महाराज की जय. आई तुला सांगू एकदा, आम्ही रस्त्यामध्ये खेळत होतो मिळून सगळे गडी. तोही राधा आली पदर घेतलेला आणि मला हळूच डोळ्यांनी खुणवती इकडे. राधा म्हणती चोप, आणि भगवान आईला सांगतात की अशी ही. आणि मग मी जेव्हा गेलो तो मला धरून घेऊन गेली आणि घरी घेऊन जाऊन काय करते म्हटलं, मला पांडुरंगा म्हणून कवटाळते. अहो माझा जीव घाबरतो का? हळूच खुणावी मला की पदरा आतून डोळा घाली, घरात नेऊन काय ग सांगू? काय सांगू आई? मट मट मुके घेती उरावर घेऊन निजती मला. आपल्या उरावर घेतात, मला ते पहाडासारखे लागतात. पण काय करणार, इतके मुके घेती की मला वाटतं माझा गालच फाटून जाईल. काय करते कोण काय? मग अशा यांच्या खोळ्या आहे. जो डोळे दाखवले यशोदेनी, सगळ्या ब्रजाची सासू राधा म्हणले काहीतरी हा सांगतो आणि तुम्ही ऐकता. अहो याला घेऊन जाऊन आम्ही काय करू? याला आम्ही नेत नाही. मा उगीच आमच्यावरती आळ लावतं. बा होरी सांगू किती, अहो तोंड पसरली वसरीवर मला निजला होता पती, तोंड पसरली वसरीवर मला निजला होता पती, त्याच्या मुखी हळूच ढोंगाण करुणी गोरती, त्याच्या मुखी हळूच ढोंगाण करुणी गोरती, धू धू करोनी उठल दादलो आपण पळून गेला रे, नको गुण करू गोपाळा कृष्णला गेल रे कृष्णा बालकृष्ण महाराज की जय. काय सांगू तुम्हाला? आम्हाला सांगायला लाज वाटते. म्हटलं निसंकोच सांगा. ऐक यशोदे तुझ्या मुलाच्या खोडी सांगू किती, तोंड पसरून वसरीवर माझा निजला होता पती. साहजिक आता तोंडात जात नसली की हा राहून जातो. मग ह्याला कोण काय करणार? मग हा काय करतो? पाहून घेतलं की याचं तोंड उघड आहे. तो गेला त्याच्याजवळ आणि त्याचं डोकं आपल्या पायाच्या मध्ये घेऊन उभा राहिला. घेऊन म्हणजे जसं होतं असं पाय ठेवले त्याच्यावर आणि हळूच लंगोटी उघडली आणि उघडून त्याच्या तोंडात पाडला आणि निघून गेला. आता थू थू करून उठलं दादलं आपण पळवून गेला. सांगा हे लक्षण यायचे? कृष्णा हे काय?
ती म्हणली, तो म्हणला भगवान की तोंड वासून निजला काय? अरे हा करून काय झोपायची वेळ आहे? पद्धती आहे? तोंड वासून निजला का? मग म्हणून मी विचार केला की आता उठेल हा, याला उठवावं म्हणून असं केलं, नाही तर आज राहून जाता यायचा. गोपाल कृष्ण कृष्णा लवाळ यशोदा माई गोपी भगवान सांगतात, आई मुझे पकड़ के घर ले जावे, हाथ गले मों डाल, मस्ती करे बहु कुस्ती जो लेवे, सुस्त किया मुझे डाल, यशोदा माई गोपी हैरी लवार. आता काय करावं? गोपी म्हणली, काय काय ग हा काय म्हणतो? अहो म्हटलं तो काहीतरीच सांगतो आणि तुम्ही ऐकता. मग आबेरो कान यशोदा माई, गोकुल छोड़ के मथुरा जाऊं, दे हमें बीड़ा पान. आम्ही रोज हाटाला जातो ना, वाटेत भेटतो आणि म्हणतो विडा दे ग. आता घाटाला जातो, विडा कुठून आला? म्हटलं तुम्ही कधी दिला असेल याला? हो म्हटलं होता म्हणून दिला. म्हटलं असेच बिघडवतात पोरांना. कोणी सांगितलं होतं तुम्हाला बिडा द्यायला? की बिडा खायचे दिवस आहे याचे? अहो म्हटलं होता म्हणून दिला, गोड पोरगा आहे. म्हटलं आता गोडही सांगता आणि कडूही सांगता, मग आता हा गोड आहे की कडू आहे? मग हा काय करतो आमच्याकडे? आम्ही तर सोडून जातो आता हे ब्रिज, आम्हाला नको झालं. हा आल्यानंतर अंगिया चुनरी बहुकी फाडे, काटे गाल सुजान. अहो सुनांचे गालाचाच आवाज येतो असा आहे. सांगा याला शोभतं काय? अहो म्हटलं मुलाच्या मागे तुम्ही लागाल तर काय करेल, नाही तर का त्याला चिडवता? चिडवत नका जाऊ. म्हटलं आम्ही कशाला चिडवतो? हे अशा एक एक गोष्टी. आणि ज्यावेळेला यशोदेला ऐकायला मिळतात ते तेव्हा यशोदाही चक्रात पडली की हा मला सोडून जात नाही, हे होतं कसं? म्हणून भगवंतानी सांगितलं. मध्वनाथ महाराज आणखीन म्हणतात, ते म्हणतात की फणी घेऊन बेणी मिलसरीत होते, हात घा की कुशाग्रावर, अहो माय हे काय वर? सांगा. म्हटलं त्याला बोलवलं कशाला तुम्ही वेणी घालताना? अहो म्हटलं पेड धरायला कोणी नव्हतं म्हणून याला बोलवलं, हा दिसला समोर. मग असं नाटकं करतो हा. बरं यमुना डोही जळासी जाता, होडी तसे घागर, अहो माय हे काय वर? ती तिसरी सांगते गोवळण की उभयता मी निद्रिस्तासता, फेडून नेतो चिर. आता विचार करा, यशोदा म्हणली नेसून कशाला झोपता? सद्गुरुनाथ महाराज. वा म्हटलं धन्य हा, तुम्ही त्याच्याच आई हा, शोभतंय तुम्हाला हे बोल. नेसून कशाला झोपता म्हणजे काय? तसंच झोपायचं? थंडी काय? पण मध्व मुनेश्वर आंतरिक प्रीती, कोपदाविती वरच्या. सगळ्या गोपींच्या अंतःकरणात प्रेम आहे, भक्ती आहे भगवंताविषयी. महाकोप
नुसता दिखावा आहे. मग यशोदेने सांगितलं की हे कृष्णा पुढे जा, इतका वेळ झाला. मग किती खादले रे गोविंदा, कृष्णे पुढे देखियली राधा, स्तन धरून हसे खलखला, एवढा मुद्दा होता इसा. यशोदेने गोपींना विचारलं, तुमचं किती खाल्लं ते मी नुकसान भरून देते, सांगा बरं किती खाल्लं. पण काय आमच्या भारताची प्राचीन परंपरा आहे, या माय बापांनीच राखून ठेवलेली. दुसऱ्याचं खाणं कधीही निघणार नाही मुखातून. त्या गोपी म्हणल्या, खाल्लं आम्ही थोडीच आहे, यांनी खाल्लं. मग त्यालाच विचारा, हो तो अकाउंटंट जनरलचा बाप कडेवर बसलेला एकदम उतरला. म्हटलं, आई मी सांगतो मी किती खाल्लं. म्हणून भगवान तिथे पुढे चालले. काय करतो म्हटलं, आलं काय हिशोब तयार त्यांच्याजवळ. किती खादले रे गोविंदा, कृष्णे पुढे देखियली राधा, स्तन धरून हसे खदखदा, एवढा मुद्दा होता इजा. सगळ्या गोपींमध्ये राधा श्री उभी होती. भगवान धावत गेले आणि तिच्या स्तनाला स्पर्श करून सांगितलं, एवढं खाल्लं. सगळ्या गवळणी म्हणल्या, पाहिलं पाहिलं, चक्षुर्वै सत्यम. यशोदा म्हणली, अहो राधेने याच्याच करता सत्यनारायण केला हा की याचा स्पर्श व्हा. कारण सगळ्यांना स्पर्श नाही, राधेला स्पर्श. काय भाग्याची ती राधा. म्हणून हसू आले गोपिकेसी, हसू आले राधिकेसी, गौरणी गेल्या ग्रासी. यशोदा म्हणे श्रीकृष्णाची, चाल वेगी वाट निज सदन. कृष्ण नको जाऊ बाहेरी, कुठे बाहेर जात नको ना उद्यापासून. भगवान म्हणले की आई मी आपलं घर सोडून जातो कुठे. पण आईला बिचारीला काय माहीत याचं घर किती मोठं आहे. मग हे विश्वची माझे घर, ऐशी मती जयाची स्थिर, अवघा चराचर आपणची लहान. असा अधिकार ज्याचा तो म्हणला आई मी आपलं घर सोडून कुठेही जात नाही ग, हे सगळं माझंच घर आहे. मग म्हणे यशोदा बाळा कृष्णा नको जाऊ बाहेर, या गोकुळच्या गौरणी ग ढाल गजा सुंदरी, आपुल्या ग्रही तुझ काय उणे, तू कशास करीसी सोयी, महिपतीचा कैवारी नरहरी अखंड रक्षी. गुरु महाराज म्हणतात सांगितलं की प्रत्येक शब्दामध्ये असं प्रेम भरले. महिपतीचा कैवारी नरहरी अखंड रक्षिता, नको गुण करू गोपाळा, दृष्टला गेले रे कृष्णा तुला. आता यशोदेने विचार केला मुलगी असती तर हिला सासरी पाठवलं असतं. मुलगा आहे काय करणार. त्यावेळेला काही पंचवार्षिक योजना नव्हत्या.
मग यशोदेने विचार केला, परंपरागत आपला जो कार्य ते ह्याला मागे लावावं. काय कार्य आहे वाडवडिलांचं? गाईंना घेऊन जंगलात जायचं आणि तिथे संध्याकाळी परत यायचं. म्हणून गोपाळांना बोलवलं. गाई चारून गाई चारून गाईला चारवून आणायचं. मग असं जेव्हा विचार केला तेव्हा विचार केला, हा लहान आहे अजून, कोण आहे? गोपाळांना विचारलं, गोपाळ गोपाळ हो, तुम्ही याला घेऊन जाऊ शकता का? त्या म्हणल्यावर तुमचं कार्ट म्हणजे काही सामान्य आहे? हां, चलता चलता कुठे कुत्रा बसला तर त्याच्याच पुछेवर पाय देईल, कुठे गाय दिसली तिला दंडा लावेल, आणि कोणी कुत्र्याने याचा पाय धरला तर हळद चुना आम्ही कुठे पाहणार? अहो म्हटलं तुम्ही मोठे आहात, याला सांभाळून घेऊन जात जा आणि नीट घेऊन येत जा, आम्ही तुम्हाला मम्मम देऊ. मम्मम म्हणजे जेवण. असं सगळ्यांना सांगता ही जुनी परंपरा आहे बरं, खिलवाय पिलवायची. आता मम्मम म्हणाल तर तो म्हणेल तुम्ही करो तमतम, हम नाही मम्मम मम्ममचं बात. कितने खोके देऊगे असं ऐकण्यात आलं, आम्हाला काही माहीत नाही. म्हणजे आता खोके किती द्याल? आता विचार करा, खोके म्हणजे काय? रिकामे नाही, नोटाने भरलेले. वा, हे नवीन ऐकलं. पण ते गोपाळ विचारे त्या काळाचे, ते म्हणले ठीक आहे आम्ही येऊन घेऊन जाऊ. मग सकाळी हे झोपलेले यांना उठवायला आले. हे म्हणे काल तो कथेला गेला होता. गोपाळ असते. गोपाळ म्हणले कुणाचे डोळे आले? म्हटलं कथा नाही समजत तुम्हाला? ते म्हणले आम्हाला कथा माहिती आहे. अहो तो काल भजनाला गेला होता. भजे कशाचे होते? कांद्याचे की वांग्याचे? चंपाषष्ठी होऊन गेली आहे. अरे म्हटलं भजन नाही समजत? म्हटलं नाही. तो काल पुराणाला गेला. पुराण खडं होतं की वाटलेलं? गुळाचं की साखरेचं? अहो म्हटलं पुराण 18 पुराण आम्हाला नाही समजत. मग काल तो कीर्तनाला गेला. ते गोपाळ विचारतात काल किरकिर कोणाची होती? आता सांगावं काय? हे असं सगळं जेव्हा बोलू लागल्या तेव्हा यशोदा म्हणले मी करून दाखवू तुम्हाला. ते म्हणले दाखवा. काय? गोपाळ गुरुनाथ महाराज की जय. आवडलं हे काय? गोपाळ कृष्ण गोपाळ गोपाळ कृष्ण गोपाळ म्हटलं आम्हाला नाही समजत. मग उठता बरोबर भगवान यशोदेला काय म्हणले? यशवदे ग्रहाला चाल मला ग जीव घाल. आई वडी दे वडी दे वडी, आता मिळवून साखर खडी, गुळपा पडी दे खुनी रडी, मला ग जीव घाल. आई दही दे दही दे दही, मला म्हणशील सांगितलं नाही, चाल राखून या पुल्या गाई, मला ग जीव घाल. यशवदे साध्या गव्हाची पोळी लाटी, पुरणपोळी करून दे मोठी, नाही अळवित गुळासाठी, मला ग जीव घाल. येश्वरे आमच्याकडे 2 दिवस काला होतो. प्रथम ह्याच्यामध्ये हे होता अर्धी इतका जो काला तो मी फार लवकर लवकर घेत आलो. आणि नाही तर 2 दिवस कीर्तन असतं, 3-3, 4-4 घंटे खेळ असतात. पण सांगितलं की इतकं करायला वेळ नाही आणि मंडळी बरोबर नाही. आज मुरलीवालाच येऊन गेला तर बरं वाटलं. कीर्तनात आमच्या मुरलीवालाची, आमच्या पंजोबापासून. हा त्याची कृपा आहे भगवान गोपाळकृष्णाची. तो अजूनही कीर्तनात असतो, कोणत्या ना कोणत्या रूपाने दिसतो. म्हणून आपल्याला सांगायचं, शेवटी म्हणले नावा विनवी केशव, वांग भाजून भरीत करी, तिळ लावून भाकर भरी, मला कांद्याची आवड भारी, मला ग जेऊ घाल यशोदे. मग आता त्यांना जर कांदा आवडतो तर आपण कांदा खावावं नाही का?
म्हणून चंपाषष्ठी झाली की आमच्याकडे सुरुवात होती. पण त्याच्यातही नियम असतो. गुरुवार आहे किंवा आणखीन काही प्रदोष आहे, अमावास्या आहे, याला बरं ठेवतो. पण भगवंताला तो आवडतो. गरिबाचं खाणं येते म्हणून नामा विनवी केशवासी गाई गळितो ग ऋषिकेशी ठाव द्यावा की चरणापाशी मला ग जीव घाल येश्वदे. मास झाल्यावर भगवान गायींना घेऊन जंगलात गेले. आज सगळ्यांच्या घरात शुकशुकाट, काही नाही, काही गडबड नाही. त्या गवळणींना वाटलं की का गं आपण आपल्या पायावर फक्त दगड फेकून गेलो. या निमित्ताने भगवंताचं दर्शन व्हायचं, भगवंताचं बोलणं व्हायचं, हाच मोठा लाभ होता. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणले की त्या गवळणी जेव्हा सुनांना पाठवलंय गोरज घेऊन बाजाराकरता, बाजाराचा रस्ता सोडून दिला आणि जिकडे भगवान अरण्यात गेले तिकडे त्या जातात. त्या गोरज डोक्यावरती घेऊन आणि काय म्हणतात, गोविंदू घ्या कोणी दामोदरू घ्या रे, गोविंदू घ्या तव तव हासती मथुरे चारे, गोविंदू घ्या कोणी दामोदरू घ्या रे. गुरुनाथ महाराज की. मथुरेच्या हातातून त्या चालल्या डोक्यावरती दुडीची दुडी घेऊन, गोविंदू घ्या कोणी दामोदरू घ्या गे. मथुरेच्यात राहणाऱ्या ज्या गवळणी त्या ठेवून कठड्यावर विचारतात, काय ग काय घेऊन चालली. गोविंदू घ्या कोणी दामोदरू घ्या गे. असं भांड घेऊन ती खाली आली. ती म्हणली काय भाव सांगितला तिने. मग काय विचार, घेणारी प्रेमी आणि देणारी प्रेमी. मग दुडिया माधारी कानू झाला भाई. ज्ञानेश्वर माऊली म्हणले त्यात भगवंताची मूर्ती खेळून राहिली. दुडिया माधारी कानू झाला भारी, ओसंडे गोरस ओसंडे बाहेर. घेणारी तटस्थ आणि देणारीही स्तंभित झाली. कुणी कानाला काय द्यायचं. जंगलामध्ये ज्या गोपी गेल्या, गोपाळांनी विचार केला की बा इथे तरफडायला आल्या, आता काय करो. भगवंतांनी इशारा करता रोवर हातात दगड घेतले, जे फेकले तो तिथे फट्ट होता. सगळ्या तिथून भिजून आल्या गोरसामध्ये. परत तिन्ही सांजाची वेळ भगवंतांनी त्या काळात आणि कालिया मर्दन केलं. सगळे जे दुष्ट होते त्यांना ठिकाण्याला लावलं. नंद बाबालाही अजगर घेऊन गेला होता, त्यालाही ठोकलं. विचार करा, अशा लीला केल्या आहे. हो काय सांगू तुम्हाला. हा कंस मामाचाही वध तेव्हाच केलेला आहे, वयाच्या 8व्या वर्षी. एक लीला त्याची अद्भुतपूर्व आहे. अशी वर्णन केली. मामा मारू गेला
कान्होबाची संगती मामा मारू गेलासी उपटिले गजदंतासी मल्लयुद्ध खेळसी हुतू तुतू कान्होबाची संगती ब्रह्मादिक वंचिती कान्होबा आमचा सांगाती आक क क क हे नामदेव महाराजांनी वर्णन केलेलं आहे. तेव्हा अशी लीला किती सांगावी तो एकमुखाने. अपरंपार त्यांनी लीला केलेली आहे आणि सगळ्या भक्तांना संतुष्ट केलेला आहे, सगळ्या भक्तांना निर्भय केलेला आहे. म्हणून असा अधिकार ज्या गोपालकृष्णाचा, ज्या परमात्म्याचा किती वर्णन करावं. आमचे शिवदीनाथ महाराज असं म्हणले की पाहू जाता स्वरूपा अवघाची केसरी झाला शिवदीन भोवितो सोहळा तो हा हो बाई हरी रंगणी देखील. याला आम्ही पाहिलं. मग ज्यांनी ज्यांनी त्याचा साक्षात्कार केला त्यातलेच अग्रगणी म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज म्हणले की इथे म्हणून तिथे नाही असं समजू नका. तो एकदेशीय नाही, तो सर्वव्यापी आहे. म्हणून पाहू जाता स्वरूपाला हरी हा येथे हो हरी हा तेथे हो हरी वीण नदिसे कोठे रीते जाणा हो हरी नेणा हो बाप रखुमा देवी वरुरणा. काल्याचं राहिलं नैवेद्य, काल्याचं नैवेद्य ठीक आहे. एक काल्याचा नैवेद्याचं पद म्हणतो आणि मग आरती होऊन सगळ्यांनी प्रसाद घेऊन जावा. असं आला. बिभरद वेणूं जठरपटरयो शिंगवेत्रे च कक्षे वामे पाणो मसृण कमलं तत्फलान्यंगुलीषु तिष्ठन्मध्ये स्वपरि सुहृदो हासयन्नरो हिस्वैः स्वर्गे लोके विशति बुभुजे यज्ञोक्बालके गोपाल कृष्ण महाराज. श्रीमद भागवतातून हे त्याच्या स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे. म्हणून असा असलेला हा जो पांडुरंग हा भगवान काय लीला करतोय. जे विरे सगुणा सख्या
या मौजा मुक्तीचा दाखवी ठाव भक्तीचा राजा महाराज लक्ष्मी कांत सद्गुरु माझा मुक्तीचा दाखवी ठाव भक्तीचा राजा. हे दुनिया सहस्र दळे चढला घाट उघडोनी भ्रमणी गुंफा लाविली वाट हो बाई खरी मध्यमा पश्यती निजघाट मर्ताचे लागली सर्व खालती ठेवून द्यायचं प्रवाळ मसुरे मणिवर्णस्फटिक प्रभाते काही पाजा मुक्तीचा दाखवी ठाव भक्तीचा राजा ठीक आहे ब्रह्माक्षर होते जो राशी प्रत्यक्ष प्राणलिंगाची प्राप्ती जासी बोधमुक्का भाळी क्षमा तुळशी संतोष व्हावया गायीन सगुण अल्लाह वेद देव कीर्तिवा खाणिता ज्याचे त्याशी सर्व करो निवेदन संसारीचा मला लागून दे अंगा तो काढलेला गाव काढले ज्ञानी जाता सोपानो सत्यामळा काही सांगे गुरबोनो जय स्वामीनाथा सद्गुरु उत्सवदाची सापडला ठेवा सूर्यसुधानराजी पावली जय स्वामीनाथा सद्गुरु त्रिगुणात्मक मूर्ती दत्त आगाण नक्की शब्द नये अनुमान जय देव जय देव जय श्री दत्ता सवाह्याभ्यांतर तू एक दत्त पर हे बदलते ते कैका येतो जय देव जय देव जय श्री दत्ता सवाह्याभ्यांतर तू एक दत्त गुरु महाराज देव जय देव जय सर्वांगी सुंदर शेषुराची जय देव जय देव जय श्री दत्ता चंदनाची उठी कुंकुमेश्वरा बरे जणी लागल्या जय 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 देव सरळ सोंड वक्र तुमची नयना शंकर शिवावे गुरुवर गजवदना कामना बुद्धी जय 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 देव मन संकल्पे करुणी विजय जय देव मन हे मन होण्या लावी वैष्णव
हे प्रेमा गौरी रमणी रमलासी आयुष्य वावे त्या कुळा माझी या सकळा कल्पनेची बाधा न हो कोणे काळी ही संत मंडळी सुखी असो शरीर प्राणाची करीन पुरवंडी क्षण एकन सांडी संगत्याचा कलियुगाचा वारा न लागो राजसा माझिया विष्णुदासा भाविकासे नामा म्हणे त्या असावे कल्याण जामकी निदान पांडुरंग दत्तात्रय 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 कुंडली गौरला पार्वती पदे सीताकांत स्म दत्तात्रय अवधूत काशीनाथ महिपती नरहरी शिवकेसरी उद्बोध गुरु आदिनाथ की जय श्रीनाथ की जय गोरखनाथ की जय भगवानाथ की जय सवाई सामनाथ की जगन्नाथ की जय नाथ की जय हरनाथ की लक्ष्मीनाथ की जय हसनाथ की जय काशीनाथ की जय महिपतिनाथ महाराज की जय काशीनाथ महाराज की जय गंगाधरनाथ महाराज की बालकृष्णनाथ महाराज की जय गोविंदनाथ महाराज वासुदेवनाथ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त नर्मदे हर बोल गंगा माई